नमस्कार. मागच्या वेळेस आपण 4.5 मधलं दुसरं गणित त्याची डावा बाजू ठेवली बघा. ए वर्ग अधिक बी वर्ग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर बी वर्ग अधिक सी वर्ग ही डावा घेतली बघा मी. पाचव्यातलं दुसरं. आता याची किमती भरा. एची किंमत आता ए वर्ग एची किंमत टाकल्यावर आपल्याला सी के त्याला एची किंमत टाकली बघा. एची किंमत सी के वर्ग सी के स्क्वेअर त्याचा वर्ग आहे म्हणून वर्ग छोटा कंस करावा लागला म्हणून ह्या कंसाला आता मोठा कंस करावा लागला. अधिक बी चा वर्ग बी म्हणजे सी के त्याला कंस घालावा लागेल त्याचा वर्ग. दुसऱ्या कंसात बी म्हणजे सी के त्याचा वर्ग सी के स्क्वेअर आणि प्लस सी स्क्वेअर अधिक सी वर्ग. आता हे वर्ग करा बरं. छोटे छोटे कंस सी चा वर्ग सी स्क्वेअर के रेस टू 4 सी चा वर्ग के चा चौथा घात ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे सी स्क्वेअर के स्क्वेअर कंसाचा वर्ग म्हणजे प्रत्येकाचा वर्ग करावा लागेल. इथं कंसाचा वर्ग म्हणजे प्रत्येकाचा परत सी वर्ग के वर्ग सी स्क्वेअर के स्क्वेअर आणि अधिक सी स्क्वेअर तसंच. या कंसामधून काय कॉमन निघेल सी वर्ग इथं चौथा घात दुसरा घात म्हणजे दुसरा कॉमन निघेल के स्क्वेअर कॉमन निघेल सी स्क्वेअर कॉमन निघेल सी वर्ग निघाला. सी वर्ग गेला 4 मध्ये 2 गेल्यावर 2 शिल्लक राहतील. सी वर्ग बाहेर गेला के वर्ग बाहेर गेला इथं कोणीच नाही राहणार म्हणजे 1 राहील 1 राहील. इथं सी वर्ग के वर्ग आहे इथं पण सी वर्ग कॉमन निघेल इथं राहील के वर्ग अधिक 1 सी वर्ग त्याचा वर्ग म्हणजे सी चा चौथा घात होईल सी रेस टू 4 के स्क्वेअर के वर्ग आणि हा कंस दोनदा आहे ना दोनदा आहे म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर कंसाचा वर्ग. आता आरएचएस उभा ए बी अधिक बी सी बघा परत मोठा कंस करतो. ए म्हणजे सी के वर्ग बी म्हणजे सी के बी म्हणजे सी के हे बघा ए ची किंमत सी के वर्ग टाकली बी ची किंमत सी के टाकली बी ची किंमत सी के सी तसाच सी के स्क्वेअर इंटू सी के इंटू के सी 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 वर्ग सी 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 स्क्वेअर के स्क्वेअर आणि के म्हणजे के घन के क्यूब सी 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 स्क्वेअर आणि के तसाच. आता कंसाचा वर्ग करत असल्याचे कॉमन घ्या सी वर्ग कॉमन निघेल के घन आणि के चा एक घात के कॉमन निघेल के घन आणि के चा एक घात के सामाईक निघेल. सी वर्ग गेला 1 के गेला 2 के राहतील सी वर्ग बाहेर गेला के बाहेर गेला एकच राहील. आता आतला ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ब्रॅकेटचा वर्ग आहे कंसाचा वर्ग आहे आतल्या प्रत्येकाचा वर्ग करा. सी चा वर्ग त्याचा वर्ग म्हणजे चौथा घात के चा वर्ग के चा स्क्वेअर आणि ह्या कंसाचा स्क्वेअर कंसाचा वर्ग ह्या कंसाच्या डोक्यावर 2 मला वाटतं आता सी चौथा के वर्ग एलएचएस बरोबर आरएचएस. तिसरा तुम्ही प्रयत्न करावा असं मला वाटतं. आता 4.5 मधलं मला असं वाटतं चौथंच गणित राहिले आपलं आणि तिसरं गणित राहिले तर हे 2 गणित घेऊयात म्हणजे आपलं 4.5 संपेल. आता 4.5 मधलं चौथं घेतं सोपं आहे बघा. इफ जर ए अधिक बी अधिक सी ए वजा बी अधिक सी बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग शो दॅट ए बी सी आर ई कंटिन्यू प्रपोर्शन. जर असं असेल तर ए बी सी या पारंपरिक प्रमाणात दाखवा. काय दाखवायचं पारंपरिक प्रमाणात दाखवायचं कंटिन्युअस प्रपोर्शन. काय दिलंय हे दिलंय ना ते घ्या. चला ए अधिक बी अधिक सी ए वजा बी अधिक सी जे दिलंय ना ते लिहिलंय. 2 कंस गुणिले आहेत ना हे 2 कंस सोडवा. पहिलं पद दुसरा कंस दुसरं पद दुसरा कंस तिसरं पद दुसरा कंस आणि बरोबर ए वर्ग बी वर्ग आणि सी वर्ग. बघा फर्स्ट टर्म सेकंड ब्रॅकेट सेकंड टर्म सेकंड ब्रॅकेट थर्ड टर्म सेकंड ब्रॅकेट आणि हे ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर ॲज इट इज. आता आतमध्ये पुन्हा ए स्क्वेअर ए चा वर्ग वजा मायनस ए गुणिले बी ए बी
ए सी, बी गुणिले ए म्हणजे ए बी मायनस वाजू चिन्ह आहे बी 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 स्क्वेअर, बी गुणिले सी बी सी, सी गुणिले ए म्हणजे ए सी मायनस म्हणजे वजा, सी गुणिले बी म्हणजे बी सी आणि सी 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 स्क्वेअर. हे तिघ जण आहेत, तिघ म्हणजे ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर इकडे आले वजा होते ना. ए वर्ग बी वर्ग सी वर्ग आधी गेले इकडे आणले वजा ए वर्ग वजा बी वर्ग वजा सी वर्ग बरोबर इथं कोणीच नाही राहिलं शून्य लिहिलं. कळलं का नाही कळलं? हे तिघ जण जे येतं हे इकडे आणले. आता बघा बघा ए वर्ग वजा ए वर्ग कॅन्सल, अधिक सी वर्ग वजा सी वर्ग कॅन्सल, वजा ए बी अधिक ए बी कॅन्सल, अधिक बी सी वजा बी सी कॅन्सल, ए सी 2 ए सी वजा बी वर्ग वजा बी वर्ग दोघ जण चिन्ह समान बेरीज करू साइन सेम ऍडिशन 1 आणि 1 2 आणि मोठे चिन्ह वजा 2 बी वर्ग बरोबर 0. हे वजाचं पद आहे, वजाचं पद याला तिकडे घेऊन जाऊ अधिक होईल, मायनसचं प्लस झालं वजाचं अधिक झालं बरोबर तिकडे, गुणिले 2 भागिले गेल्यावर कॅन्सल होईल किंवा 2 ने भागा डिवाइडिंग बोथ साइड बाय 2 म्हणजे बी वर्ग बरोबर ए सी, बी वर्ग बरोबर ए सी म्हणजे ए बी सी आर इन कंटिन्यू प्रपोर्शन. लगेच येऊन टाकायचं उत्तर ए बी सी आर इन कंटिन्यू प्रपोर्शन किंवा म्हणायचं ए बी सी या परंपरित, मराठीवाल्यांनी म्हणायचं ए बी सी या परंपरित प्रमाणात आहे. असं छान आणि सोपं गणित होतं एकदम. आता त्यातलं म्हणजे मी अगदी काय केलं फक्त कंस सोडले बाकी काहीच केलं नाही. हे 2 कंसांचा गुणाकार केला हे इकडे आणले तर राहिलेलं जिवंत राहिलं ते परंपरित प्रमाणात आलं. आता याच्यामध्ये चौथं झालं तिसरं 3 नंबर्स आर इन कंटिन्यू सपोज ए बी सी आर इन कंटिन्यू प्रपोर्शन. समजा ए बी सी या परंपरित प्रमाणात आहेत म्हणजेच काय ए छेद बी बरोबर बी छेद सी म्हणजेच बी वर्ग बरोबर ए सी. ओके, पहिली ओळीचा अर्थ लिहिला लगेच. हुज मीन प्रोपोर्शनल म्हणजे मीन प्रोपोर्शनल कोण असतं? बी ला मीन प्रोपोर्शनल म्हणजे हुज मीन म्हणजे मध्यम प्रमाणपद 12 आहे म्हणजे बी बरोबर 12 बरोबर. आणि सम ऑफ द रिमेनिंग टू टर्म्स राहिलेल्या 2 पदांची बेरीज 26 आहे. सम ऑफ द रिमेनिंग टू टर्म्स राहिले 2 कोण बी गेल्यावर ए आणि सी, ए अधिक सी बरोबर 26 दिले. तर त्या संख्या काढा, फाइंड द नंबर्स. बघा काय दिलं हे महत्वाचं, याच्या किती फक्त याच्यात भरायच्या. इथं फक्त एक असं करतो बघा सी बरोबर 26 वजा 1 अधिक 1 तिकडे गेल्यावर वजा झाला. आता मी काय करतो बी ची किंमत टाकतो 12 चा वर्ग 12 स्क्वेअर ए असाच आणि सी ची किंमत काढलेली बघा मी 26 वजा ए 26 मायनस ए. बघा कळलं का हे गुणात्मध्ये 144 144 26 ए मायनस ए स्क्वेअर ए गुणिले 26 ए वजा ए ए ए वर्ग इकडे आणा. हा वजाचा अधिक होईल, हा अधिक वजा होईल, हा आहे असाच ना सगळे इकडे आणले. वर्ग आला म्हणजे याचा अर्थ वर्ग समीकरण झालं. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बरोबर आहे. गुणाकार 144 झाला पाहिजे, बेरीज 26 आली पाहिजे. 18 आणि 8 ची बेरीज 18 8 26 18 8 144. शेवटी धनचिन्ह आहे. नियम क्रमांक 1 दोघा नाही मधल्याचं चिन्ह द्या. ए वर्ग वजा 18 ए वजा 8 ए अधिक 144 ए कॉमन घ्या. ए वजा 18 ए सामायिक घेतला बघा वजा 8 कॉमन घ्या हाच कंस मिळेल. पहिला कंस ए वजा 18 इथे ए वजा 18 इथे कॉमन घ्या राहिलेले कंसात द्या. हा कंस कॉमन म्हणजे सामायिक घेतला. पहिल्या कंसाबरोबर 0 लिहा किंवा दुसऱ्या कंसाबरोबर 0 लिहा. ए बरोबर वजा 18 अधिक झाला मायनसचा प्लस झाला म्हणजे ए च्या किमती मिळाल्या बघा 2 बरोबर. आता सी च्या किमती काढायच्या. सी बरोबर 26 वजा ए टाकायचं 26 वजा 18 म्हणजे 8 आले. 26 वजा 8 म्हणजे 18 आले. त्या संख्या ए किती घेतली 18 बी 12 आहे बघा सी 8
किंवा 8, 12, 18 आहेत. नंबर्स आर 18, 12 and 8 or 8, 12, 18. दॅट इज द आन्सर. अशा पद्धतीने आपला 4.5 संपला. त्याचं 6वं सुद्धा आपण घेऊ शकतो. ती बहुतेक परीक्षेला नाही आपल्या, तरी पण आपल्याला ते आलं पाहिजे म्हणून घेतो. सोपं आहे. फाइंड मीन प्रपोर्शनल भूमितीमध्ये काढा किंवा मध्यम प्रमाणपद काढा. मीन प्रपोर्शनल जॉमेट्रिक मीन म्हणजे बी स्क्वेअर बरोबर ए सी, ते दोन दिलेत ना, त्यांचा काढायचा म्हणजे ती एक ए आणि एक सी आहे. म्हणजे एक्स अधिक वाय, एक्स वजा वाय कंस घालतो आणि एक्स वर्ग वजा वाय वर्ग छेद एक्स वर्ग वाय वर्ग. काय नाही, फक्त काय करतो बघा याच्यामध्ये, हा याचा ए वर्ग वजा बी वर्ग आहे ना, एकदा मायनस एकदा प्लस एकदा वजा एकदा अधिक, म्हणजे याचे अवयव काय माहिती, एक्स वजा वाय एक्स अधिक वाय आणि छेद एक्स वर्ग वाय वर्ग. एक्स वजा वाय गेलं, एक्स अधिक वाय हा कंस दोनदा आहे म्हणून ब्रॅकेट स्क्वेअर कंसाचा वर्ग होईल. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, वर्गमूळ घेऊन, वर्गमूळ घेतलं म्हणजे वर्ग निघून जाईल, याचा पण वर्ग निघून जाईल, याचा पण वर्ग निघून जाईल, याचा स्क्वेअर निघून गेला, याचा स्क्वेअर गेला, याचा पण स्क्वेअर गेला. दॅट इज द आन्सर. आता बघा प्रॉब्लेम सेट 4 मध्ये प्रश्न पहिला नीट समजून घ्या. आता जवळजवळ सगळीकडे झाली आहे, राहिलेल्या आपण चर्चा करतोय. बघा पहिलं 6:5 6 असतात आणि y असं आहे की नाही, हे आज फक्त भागिले मांडा म्हणजे तुम्हाला उत्तर लगेच कळेल. तिरकस गुणाकार बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 गुणिले 20 5 गुणिले y, हा 5 भागिले होईल 5 चौक 20 6 चौक 24 उत्तर येईल. बघा बी पर्याय. व्हॉट इज द रेशो ऑफ 1 मिलीमीटर 1 मिलीमीटर अँड व 1 सेंटीमीटर. बघा मिलीमीटर आणि लगेच सेंटीमीटर, हे लहान म्हणजे 10 ने म्हणावं लागेल. याला किती म्हणावं लागेल, 1 सेमी 1 गुणिले 10 बरोबर 10 मिलीमीटर मिली, आणि हे 1 मिलीमीटर किंवा मिली बरोबर 1 मिली असंच झालं. मग दोघांचा भागाकार हे 1 भागिले 10 आहे बरोबर आहे. सेंटीमीटर फक्त मिलीमीटर करायचं आहे. एकाच 10 उत्तर बघा 1:10. सी आकडा. द एज ऑफ जतीन नितीन अँड मोहसिन आर 16, 24, 36. जतीन नितीन आणि मोहसिनचे वय 16, 24, 36 आहे. व्हॉट इज द रेशो ऑफ नितीन एज टू मोहसिन एज. तर नितीनच्या वयाचं मोहसिनच्या वयाशी गुणोत्तर काढा. नितीनचं वय बघा किती आहे. नितीनच्या वयाचं नितीन एज टू मोहसिन म्हणजे नितीन अपॉन नितीनच्या वयाचं मोहसिनच्या वयाशी, हे तुम्हाला समजा म्हणून लिहितोय मी, तुम्ही नाही लिहायचं. नितीनचं वय किती बघा बरोबर. नितीन 2 नंबरला आहे म्हणजे 24 आणि मोहसिन 3 नंबरला आहे म्हणजे 36. 12 तुम्ही 12 3 2 3 आहे बघा. बी आकडा त्याचं उत्तर आहे. चौथं 24 bananas were distributed between शुभम and अनिल in the ratio 3:5. 24 केळी शुभम आणि अनिल मध्ये वाटायची आहे 3:5 प्रमाणात. तर हाऊ मेनी bananas did शुभम गेट. आता 3:5 झाले म्हणजे कॉमन मल्टिपल bx किंवा समानपट x मानू. कॉमन मल्टिपल bx समानपट x. मग शुभमला मिळालेली केळी बरोबर 3x आणि अनिलची किती होईल 5x. शुभम गेट 3x बनानास आणि अनिल गेट 5x बनानास. झालं का. आणि मिळून दोघं मिळून किती केळी येतं 24 5 3 8x गुणिले 8 भागिले होईल. आता हे समानपट म्हणजे कॉमन मल्टिपल आलं. आता तुम्ही शुभमचं बी काढू शकता. एक ची किंमत टाकायची अनिलची. तुम्हाला शुभमची काढायची 3 गुणिले 3 9 येईल उत्तर. आणि अनिल जर विचारलं असेल किती 15. व्हॉट इज द मीन प्रपोर्शनल ऑफ. बघा ते मीन प्रपोर्शनल म्हणजे
4 व 25 भूमितीमध्ये काढा. बी वर्ग बरोबर AC 4 गुणिले 25 हे 100 होईल. 2 बा वर्गमूळ घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड 10n दिस स्क्वेअर ऑफ 10 10 उत्तरी. दुसरा प्रश्न झालेला आहे. तिसरा झाला आहे. चौथा आता चौथा पाचवा राहिलेला आहे बघा. 6वा झालाय 7वा झालाय. आता बघा 9वा आपला कॅन्सल झालेला आहे. 9वा 11वा 12वा 13वा फक्त 10वा समजून सांगतो. 10वा जे के पद्धतीचं गणित आहे बरं. आता तुम्ही सोडायला काहीच अडचण नाहीये तरी पण तुम्हाला थोडंसं ABC आणि कंटिन्यू प्रोग्रेशन म्हणजे परंपरेप्रमाणे म्हणजे तुम्ही जेव्हा A छेद B बरोबर B छेद C बरोबर K A छेद B बरोबर K आणि B छेद म्हणजे हे B ची किंमत CK येईल आणि A ची किंमत CK वर्ग येईल CK स्क्वेअर येईल. आता तुम्ही दहाव्यातलं पहिले घेतो बघा LHS डाबा A छेद A अधिक 2B A ची किंमत CK वर्ग A ची किंमत CK वर्ग 2 गुणिले CK B ची किंमत CK आहे बघा CK वर्ग इथं C कॉमन K वर्ग K चा घेत C आणि K सामायिक किती C गेला 1 K गेला CK बाहेर गेले म्हणजे 2 राहिले C कॅन्सल 1 K कॅन्सल K छेद K आणि 2 K आपण K + 2 आलं RHS घ्या उभा A - 2B आणि A - 4C A वजा 2B A वजा 4C A ची किंमत CK वर्ग B ची किंमत CK वर्ग आणि C पासून बघा A ची किंमत टाकली CK स्क्वेअर इथं B ची किंमत CK A ची किंमत CK स्क्वेअर बाकी तसंच वरती C कॉमन निघेल K वर्ग K चे K कॉमन निघेल C गेला 1 K गेला कॉमन घेतलं सामायिक घेतलं 1 K राहील वजा 2 पण राहील आणि CK बाहेर गेला इथं C कॉमन निघेल कंसात K वर्ग वजा 4 राहील C कॅन्सल खाली K वर्ग वजा 2 चा वर्ग आहे A वर्ग वजा B वर्ग A स्क्वेअर - B स्क्वेअर एकदा वजा एकदा अधिक म्हणजे K वजा 2 K - 2 K + 2 बघा K कंसात K अधिक 2 आलं हे बघा LHS बरोबर RHS. त्याचं दुसरं LHS B छेद B अधिक C B ची किंमत CK B ची किंमत CK आणि C खाली फक्त C कॉमन निघेल बघा इथं C K अधिक 1 राहील C केलं हे राहिलं उत्तर RHS A - B A अधिक A - C A वजा B A वजा C A ची किंमत CK वर्ग B ची किंमत CK A ची किंमत CK वर्ग आणि C तसंच इथं C कॉमन निघेल मला वाटतं 1 K पण निघेल सामायिक C गेला 1 K राहिला भागिले 1 इथं C कॉमन निघाल्यावर K वर्ग वजा 1 राहील बघा सर K वर्ग K स्क्वेअर - 1 स्क्वेअर K वर्ग वजा 1 वर्ग एकदा वजा आणि एकदा आता K छेद K अधिक 1 K आपण K + 1 K आपण K + 1 LHS RHS या ठिकाणी 10 पण झालेले आहे. 8वं जे झाले सेम नाही झालेले आहे आपलं 8वं तुम्हाला फक्त आठवण करून देतो 8वं म्हणून 2 गुणोत्तर दिलेले बघा A आपण B प्रश्न विचारायचे इज देअर स्क्वेअर तिथं वर्ग किंवा घन आहे का सहगुणक आहे का इज देअर कोएफिशियंट कोणती क्रिया करायची विच ऑपरेशन पहिलं बघा 4 या 3 बघा वर्ग किंवा घन नुसतं की A चा B चा नाही A ला 4 आहे बघा हे आपण A छेद B आहे ना A ला 4 गुणिले आणि B ला किती 3 गुणिले मग इथं काय म्हणतात 2 / 4 छेद 3 ने गुणून मल्टिप्लाय बोथ साइड बाय 4/3 आणि मग काय क्रिया आहे फक्त हे दोघांची बेरीज आहे ओनली कॉम्पोनंट प्रॉपर्टी योग क्रिया करून दुसऱ्यामध्ये 5A वर्ग आणि 2B वर्ग वर्ग आहे टेकिंग स्क्वेअर बोथ साइड 2 बा वर्ग करून त्याचा वर्ग करा सहगुणक आहे का A वर्गाला 5 आहे आणि B वर्गाला 2 आहे म्हणजे 5/2 2 बा 5/2 निघून मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 5/2 5 दुने 10/9 होईल आणि वर प्लस आहे खाली मायनस आहे वर अधिक वजा आहे
मग या दोघांची वरती बेरीज खाली वजाबाकी म्हणजे योग वियोग क्रिया करून कॉम्पोनेंट डिव्हिडंड प्रॉपर्टी. तिसरं ए घन, हे असं घ्यायचं. घन क्यूब दिसतंय, टेकिंग क्यूब बोथ साइड, दो भाग घन करून मग ए घन बी घन, 2 चा घन 8, 3 चा घन 27. कोणती क्रिया दिसते मला फक्त ए घन अधिक बी घन म्हणजे कॉम्पोनेंट प्रॉपर्टी बाय योग क्रिया करून दोघांची बेरीज खाली तसंच, दोघांची बेरीज खाली तसंच संपलं. 28 35 भागिले 27 शेवटचं 7b - 4a 7b + 4a. आता बघा वर वजा आहे खाली अधिक आहे म्हणजे थोडक्यात वरती अधिक खाली वजा पाहिजे. मग आपण शेवटी उत्तर आलं की त्याला आपण उलट करणार आहे व्यस्त क्रिया बाय अल्टरनेट प्रॉपर्टी. बरोबर आहे का? मागे काय करणार 1/b 2/3 वर्ग वगैरे आहे का नाही इथे 7 आहे बघा. आता बी आधी आहे बरं का, इथं ए आधी आहे मग याला आधी बाय अल्टरनेट प्रॉपर्टी. अल्टरनेटच का हा कोणती प्रॉपर्टी वापरणार इन्व्हर्टेंडो इन्व्हर्टेंडो व्यस्त क्रिया करून बी छेद ए आणि उलट होईल व्यस्त क्रिया करून झालं. आता बघा बरं बी ला 7 ने गुणलेलं आहे आणि ए ला 4 ने गुणलेलं आहे म्हणजे 7/4 2 बार 7/4 ने गुणून योग वियोग क्रिया करून बाय कॉम्पोनेंट डिव्हिडंड प्रॉपर्टी. आणि उलट पाहिजे आपल्याला सर वरती वाजा पाहिजे खाली परत पुन्हा इन्व्हर्टेंड प्रॉपर्टी संपलं. हे सोडून दिलं मी तुम्हाला डायरेक्ट अशा पद्धतीने 8वा प्रश्न पण झालाय. आता 5वा आणि 4था राहिला बघा एबीसी आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन. ए दिलाय सी दिलाय, एबीसी या पारंपरिक प्रमाणात आहे ठीक आहे. बी वर्ग बरोबर एसी तुम्हाला ए दिलाय 3, सी दिलाय 27 टेकिंग स्क्वेअर रूट 2 वर्गमूळ घेऊन म्हणजे बी हा 81 आहे म्हणजे 9 9चा वर्ग आहे म्हणजे 9 उत्तर स्क्वेअर ऑफ 9 बी ची किंमत 9 येईल. चेक वेदर द फॉलोइंग नंबर्स आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन. आता पुढील संख्या कंटिन्यू प्रोपोर्शन आहे की चेक करायचं तुम्हाला. कसं करायचं बघा बरं का 2 गणित सोडून दाखवतो तुम्हाला फक्त 2 दाखवतो 2 4 8 आणि 9 12 आणि 16 तुम्हाला हे कंटिन्यू प्रोपोर्शन आहे की नाही चेक करायचं. कळलं का? तसं तुमच्या पद्धतीने करू शकता. आता बी वर्ग हे ए बी सी बी वर्ग बरोबर 4 वर्ग बरोबर 16 एसी 2 × 8 16 म्हणजे दोघं सारखे आले. बी वर्ग बरोबर एसी आणि म्हणून ए बी सी सॉरी म्हणून 2 4 8 या पारंपरिक प्रमाणात आहेत किंवा आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन. सेम तसंच बी वर्ग 12चा वर्ग 144 एसी 9 × 16 9 × 54 9 × 5 14 ते पण येत आहे म्हणजे बी वर्ग बरोबर एसी एबीसी या सॉरी 9 12 16 पारंपरिक प्रमाणात आहेत किंवा आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन नसणार. बघू एखादं थांबा 1 2 3 बी वर्ग 2चा वर्ग 4 एसी ए 1 एसी 3 आहे आलं का सारखं. बी वर्ग बरोबर नाही दोघं सारखे नाही आले मग बी स्क्वेअर नॉट इक्वल टू एसी बी वर्ग बरोबर नाही एसी म्हणून 1 2 3 पारंपरिक प्रमाणात नाही आर नॉट इन कंटिन्यू प्रोपोर्शन. ठीक आहे या ठिकाणी आपलं हे प्रकरण संपलंय. धन्यवाद.